राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर मानलं जाणारं नागपूर येथील संघाच्या कार्यालयावर आजतागायत कोणीही मोर्चा काढण्याचा विचारही केला नव्हता. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सर्वेसर्वा श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांनी चक्क नागपूर येथील संघाच्या कार्यालयावर नरेंद्र हटाव देश बचाव म्हणत ऐतिहासिक मोर्चा काढला होता. त्या अनुषंगाने निलंगा मतदारसंघात गॅस तुटवडा होत असल्याचा दावा करत देवणी, शिरूर, अनंतपाळ, निलंगा या तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा मंजुषाताई हिरालाल निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतः भर उन्हाळ्यात रस्त्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पारंपरिक पद्धतीने चुली पेटून लाकडाचा वापर करून भाकरी बनवत चहा बनवून प्रतिकात्मक आंदोलन वंचित आघाडीच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी वेगवेगळे फलक हातात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेचे लक्ष वेधलं. हॉटेल्स, भोजनालय, मध्यम वर्गीयांना गॅस सिलेंडर कधी मिळणार, अहो नरेंद्र कधी मिळणार, सर्वसामान्य माणसाला गॅस सिलेंडर असा हातात फलक घेऊन केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गॅस सिलेंडर व इंधन संदर्भात आपल्या विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं. यावेळी डॉक्टर हिरालाल निंबाळकर, वंचित आघाडीचे तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, श्रीमंत बनसोडे, साहेबराव कांबळे, देवणी तालुका अध्यक्ष अय्यूब कुरेशी, व्यंकट सूर्यवंशी, अरबाज शेख, विशाखा हातागळे, पुष्पा कांबळे, सुनीता लोकरे, शाहरुख कुरेशी यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या नंतर वंचित बहुजन आघाडीनं लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर प्रचंड असा मोठा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. प्रतिकात्मक हे आंदोलन आहे. आपण पाहू शकता की इथं भाकरी चुलीवर पेटवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तिथं चहा आणि डिकाशन झालेली आहे आणि बॅनरवर स्लोगन कसं वंचित बहुजन आघाडीचा नरेंद्र कम मिलेगा सिलेंडर अशा पद्धतीचं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हे आंदोलन महाराष्ट्राचे नेते नव्हे तर देशाचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असताना लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होतोय. काय सांगाल, कशा पद्धतीचं आंदोलन चालू आहे? स्वतः तुम्ही भाकरी केलं, कशा पद्धतीचं हे आंदोलन करताय? सर्वसामान्य जनता आज या मोदीच्या धोरणामुळं भारत देशावर जे संकट कोसळलेलं आहे त्यात ही जनता सिलेंडरसाठी लाईन लावून बाहेर थांबलेली आहे. विद्यार्थ्यांचे हाल आहेत, सामान्य जनतेचे हाल आहेत. याचाच भाग अकोला येथील आमचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच गॅसच्या लाईनमध्ये थांबलेले असताना ते चक्कर येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. तरी या सरकारला जाग येत नाही आणि हा आपला ज्या देशातून आपल्याला सिलेंडरचा पुरवठा येतो, ज्या देशातून आपल्याला इंधन पुरवलं जातं, त्याच्या विरोधात हा नरेंद्र मोदी कारवाया करत आहे. म्हणून आम्ही या सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे या सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन आज पक्षाच्या आदेशानं संबंध राज्यामध्ये चालू आहे. आणि आज निलंगा येथे निलंगा मतदारसंघातील SDO कार्यालयासमोर आम्ही हा प्रतिकात्मक आंदोलन इथं केलेलं आहे. मला सांगा, तुम्ही आज स्वतः भाकरी केलेल्या आहेत, किती भाकऱ्या झाल्या आणि चहा किती जणांना वाटप केलं? आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून इथं 4 भाकऱ्या केलेल्या आहेत आणि चहा तर आम्ही सर्वांना पाजणार आहोत. येणाऱ्या जनतेला आम्ही आवाहन करत आहोत, जी जनता समोरून जात आहे की सामान्य जनतेने सर्वांना त्रास होत आहे, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि अशीच आपली अवस्था येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, किंबहुना आता चालू झालेली आहे. कारण या मोदीला फक्त आपला बाजून घ्यायचं आहे. देशावर कोरोना संकट आलं, नोटबंदीचं संकट आलं आणि त्याच आता हे इंधनचं संकट आलेलं आहे. तर मी या संबंधित देशातील राज्यातील सर्वांना मी सामान्य जनतेला सांगायचं आहे, जोपर्यंत हा मोदी देशातून जाणार नाही तोपर्यंत असे संकट आपल्यावर येतच राहणार आहेत. म्हणून आपल्याला सर्वांना हे मोदीला हटवायचं आहे आणि देशाचं संरक्षण करायचं आहे. अशा उन्हाळ्यामध्ये जिथं तापमान जर बघितलं तर आपण माणूस थांबू शकत नाही. अशा तापमानामध्ये स्वतः चुलीवरती भाकरी करून म्हणजे जुन्या पद्धती आता अवलंबायचं काय किंवा त्या पारंपरिक पद्धतीने पुन्हा एकदा तोच हाती यायला का घरकामी येईल का अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झाली असल्याचे आरोप या ठिकाणी मंजुषा निंबाळकर यांनी केलेला आहे. येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं आंदोलन राहील आणि गॅस पुरवठा आणि इंधन पुरवठा कशा पद्धतीनं होईल, जे आता रांगा लागलेत ना, त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं संबंध महाराष्ट्रामध्ये हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. मी असलम दरेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर.
अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.